तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेतच असेल. मजेत म्हणजे राहावं लागेल भाऊ, कारण तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना हो. अरे हाँ भाई हाँ। हो, नाही केलं असेल तर लगेच करून घ्या. तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलची व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते या चॅनलवर. भोसड़ी के अब तो सच बोल दे भोसड़ी के। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्या मटेरियलला मी एक पासवर्ड दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओ जे काय कसा एडिट करायचा काय नाही ते एकदम टॉप लेवलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. सगळं एकदम स्वापासून टाकू. आणि मटेरियल जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही सर्व जे काय टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जे काय आहे आपलं सगळं सोशल मीडिया ते सगळं जॉईन फॉलो करून टाका. विशेष क्या बोला तूने? म्हटला तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओच्या काय कसं एडिट करायचं ते सगळं म्हणजे एकदम टॉप लेवलमध्ये समजून घेऊया. तर चला मग लगेच मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया. तर मित्रांनो, आत्ता जे की आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला आहोत. तर आता काय कसं एडिट करायचं काय नाही ते एकदम टॉप लेवलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेन. फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला कुठं नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर सर्व काय जे ॲलर्टमेशन आहे ते ओपन करायचं आहे आणि जे काय बीटमार्क आणि जे काय शेकी बीटमार्क जे आहे ते तुम्ही इम्पोर्ट मारायचे आहे. ॲलर्टमेशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर यातून काय करायचं, सर्वात आधी आपल्याला शेकी बीटला ओपन करायचं. बीटमार्कचा विषय आपण नंतर क्लोज करू. तर शेकी बीटला ओपन केल्यानंतर एकदम शेवटला एक ग्रुप दिसेल, त्या ग्रुपवरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये करायचं. तर इथं तुम्हाला 3 ग्रुप दिसतील. तर इथून काय करायचं आहे, तिन्ही ग्रुप एडिट करायचे आहेत. तर कशा प्रकारे करायचे आहेत, तर ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. जे काही इथं फोटो आहे ते फोटो इथला डिलीट करायचं आहे आणि त्याच्यासाठी क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. इथून जे काही तुमचा फोटो आहे ते इथून ॲड करायचा आहे. म्हणजे जे काय तुम्हाला ज्या फोटोवरती व्हिडिओ करायचा आहे ते फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, त्या फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे. जे काय लेअर आहे त्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. तर आता काय करायचं, एकदा फोटोवरती डबल एकदा क्लिक करायचं आहे. मूळ ऑर्डर जायचं आहे आणि इथून काय करायचं, या फोटोला अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. बरोबर. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि जे काय ग्रुप 2वरती एकदा क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. जे काय फोटो आहे ते इथून डिलीट करायचं आहे आणि डबल प्लसच्या क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. जे काय फोटो आहे तुमचा ते ॲड करायचं आहे. या लेअरच्या खालती क्लिक करून इथून बरोबर तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काय आपले सगळे ग्रुप आहेत ते मी अशा प्रकारे एडिट करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय विषय करायचा आहे ते सांगतो. तुम्ही पटापट अशा प्रकारे करून घेत आहे, तशा प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचं आहे, काही विषय नाही. तर अशा प्रकारे जे काय आपला तिन्ही पण ग्रुप एडिट करणं झालेले आहेत. तर इथं बघू शकता. तर आता जे काही ग्रुप आहे ते आपले एडिट करणं झालेलं आहे. तर आता काय करायचं, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि आता काय करायचं आहे, आपल्याला इथून बॅक येऊन बीटमार्कला आता आपल्याला ओपन करायचं आहे. आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं आहे. ज्या फोटोवरती आपण जे काही एडिट करून जे काय फोटो ॲड केले होते तुम्ही ते फोटो आता इथून तुम्ही एक करायचं आहे. समजा इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर फुल कन्फिन एरियावरती क्लिक करून टाकायचं आहे. आता या फोटोला काय करायचं, इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जिथे जिथे बीट पडत आहे तिथं अशा प्रकारे मधोभागी कट करून घ्यायचं आहे. या फोटोला 2 भागीमध्ये अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. तशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. काही विषय नाही हो, टॉप लेवल आहे. फक्त एवढे स्किप नाही केल्या तर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप समजून जातील. त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे स्किप न करू जाऊ. तर अशा प्रकारे जे काय आपण फोटो कट करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण आता हे फोटो कट करून घ्यायचे. तर तशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, तर आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, इथं बरोबर 15.17च्या बीटला यायचं आहे. बघू शकताय तशी. त्यानंतर काय करायचं, त्याचा जे काय पुढचा फोटो आहे ते पुढचा फोटो इथून डिलीट मारायचं आहे आणि डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जे काय इथून आपण लेअर कॉपी केली होती ती इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं पेस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे ग्रुप आपल्याला ॲड होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि बॅकग्राऊंड अशा प्रकारे या फोटोप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे आणि या ग्रुपला इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये दिसून जाईल. त्यानंतर 2 फोटो सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्या पुढचं जे काही बीट येत आहे बघू शकता 17.11ची, तर तिथे यायचं आहे आणि जे काय ते फोटो आहे ते इथून डिलीट करायचं आहे आणि जे काय आता कॉपी केलेला ग्रुप इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. तर पेस्ट केल्यानंतर डबल त्या ग्रुपवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला पुढच्या बीटला वाढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे या फोटोच्या खालती अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये लावून घ्यायचं आहे. बघू शकता. तर आता काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि त्यानंतर शेकी बीटला आपल्याला ओपन करायचं आहे. आता शेकी बीटला ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी जे काय पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे
इथं 3 ठिपक्यावरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मग थोडंसं बीट मार्कला ओपन करायचं आहे. त्याचं बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं सर जे का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एकदम शेवटला जे काही एक फोटो राहील आपला तर एकदम शेवटच्या फोटोला हा इफेक्ट एक पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर आता जे काही दुसरा फोटोचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचा आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे बरोबर दुसरा जे काही फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. आता दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे डबल एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला पण हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं डबल एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल तर त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे डबल एक मधात सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. तर अशा प्रकारे हे स्टेप तुम्हाला कुठपर्यंत करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो, काही विषय नाही. एक फोटो सोडून तुम्हाला हा इफेक्ट देत जायचं आहे. कुठपर्यंत ते तुम्हाला मी सांगेल, काही विषय नाही, मी देत आहे. तशा प्रकारे तुम्ही पण देऊन घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्याला हा इफेक्ट काय करायचा आहे बरोबर 11.24 बीटपर्यंत देत यायचा आहे. एक फोटो सोडून एक फोटो सोडून. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काही तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला डबल ओपन करायचं आहे. तर तिसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथं पण आपण तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर डबल एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि डबल एक मधात सोडून देऊन जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि डबल एक मधात सोडून त्याच्या पुढच्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हे पण स्टेप तुम्हाला समजलीच असेल. फक्त काय करायचं आहे जे जिथपर्यंत आपण आधीचे दिले होते त्याच्या एका पुढच्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे. तर मी तुम्हाला सांगून देईल, फक्त तुम्ही काय करायचं एक फोटो सोडून हा इफेक्ट देत जायचा आहे. कुठपर्यंत द्यायचा आहे ते पण तुम्हाला मी सांगेल. बघू शकता आपल्याला इथं बरोबर देऊन घ्यायचं आहे या फोटोपर्यंत. बघू शकता जवळजवळ 2 बीट दिलेल्या समजण्यासाठी तुम्हाला, तरी पण मी सांगतो तुम्हाला 14.19 बीटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आता डबल आपल्याला ओपन करायचं आहे. तर शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे जे काय चौथ्या फोटोला इफेक्ट आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे. चौथ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला डबल ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला बरोबर 14 बीटला यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो काही विषय नाही. बघू शकता इथं 14.19 बीटला यायचं आहे आणि जे काय त्याच्या जे काय पुढे 2 फोटो आहेत त्या दोन्ही पण फोटोला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. तर हा पहिला झालेला आहे आणि हा दुसरा झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर एक ग्रुप येईल, हे ग्रुप सोडून द्या आणि त्याच्या पुढे पण 2 फोटो येईल, त्या 2 फोटोला आपण हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे. तर त्या ग्रुपच्या पुढच्या पण 2 फोटोला देऊन घेतल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे एकदम शेवटच्या फोटोचा जे काही इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे. सर्वात आधी शेवटच्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर 14.20 बीटला यायचं आहे. तर त्याच्या पुढे पण जायचं आहे, थोडंसं काही विषय नाही. 15.17 बीटला यायचं आहे. त्याच्या पुढे एक ग्रुप दिसून जाईल, त्या ग्रुपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे डबल 2 फोटो सोडून दिल्यानंतर त्याच्या पुढे एक ग्रुप येईल, त्या पण ग्रुपला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आता इथून बॅक आल्यानंतर डबल शेक इफेक्टला ओपन करायचं आहे आणि जे काही शेक इफेक्टच्या एकदम वरती तुम्हाला एक लेअर दिसून जाईल, त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आता पेस्ट केलेली लेअर आहे ते शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यासाठी शेवटला यायचं आहे आणि जे काय आता आपण लेअर पेस्ट केली त्यावरती क्लिक करून इथे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये आपला फोटो पण थोडासा एडिट होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं पहिल्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. एक मी तुम्हाला बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायचे आणि काय करायचं ब्लँडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे. लाईटिंगच्या ह्याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि बॉर्डरला पण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे टॉप लेवलमध्ये. हो, तर आता ह्या व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे सेटिंगच्या बाजूला जे काय शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मग कमेंटमध्ये सांगू जा. भेटू त्या मग एखाद्या पुढच्या एकदम टॉप लेवलच्या व्हिडिओमध्ये. तर मग तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.